ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय। नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा अमित शहांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। तर आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं होतं। दरम्यान राणेंचा हा दावा देखील राऊतांनी फेटाळलेला आहे। आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्यात। दिशा मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता। दरम्यान नारायण राणेंचा हा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी फेटाळून लावलाय। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्यचं नाव घेता माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली। असं काही घडल्याचं किंवा काय उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला। असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही। फोनवरून ठाकरेंची शिवसेना आणि राणे कुटुंबात दावे प्रतिदावे सुरू आहेत। दरम्यान यानंतर राऊतांनी देखील एक मोठा दावा केला। राणेंना अटक झाली तेव्हा शहांनी उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले, त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंचे। आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का? पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं। नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला गिरीश महाजन यांनी देखील दुजोरा दिला। नारायण राणे सांगत असतील तर त्यामध्ये तथ्य असेलच असं विधान गिरीश महाजनांनी केलं। आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही, पण राणेसाहेब सांगतायत तर काही तथ्य असेल। सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सुरू आहे। दिशा आणि सुशांतची आत्महत्याच आहे, मात्र राजकारण्यांनी त्याला हत्येचा रंग दिल्याचं म्हणत संजय राऊतांनी टीकास्त्र डागलंय। तर दिशा मृत्यू प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी केली आहे। या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय। पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। 5 वर्षानंतर दिशा सालियनच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश अगदी पार्लमेंटपर्यंत मुंबई पोलिसला ऑर्डर दिला पाहिजे, निर्देश दिला पाहिजे की दिशा सालियनची मृत्यूचा जो एक गूढ रहस्य आहे, जो केस आहे, तो पुन्हा ओपन करा आणि सविस्तर चौकशी करून याच्यामध्ये जे काही लोक आहेत, मोठे आहेत, छोटे आहेत, आम्हाला माहित नाही, परंतु कोणालाही तुम्ही सोडू नका। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी FIR दाखल करून चौकशी सुरू करावी अशी मागणी नारायण राणेंनी केली। दरम्यान कारवाईसाठी दिरंगाई का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले। खरं माझं असं वाटतं त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FIR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी। हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी। मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष, तर किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलत राहू दे। दिशा सालियनचा बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला।
तसंच दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका कोर्टानं स्वीकारली असून त्यावर आता 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर न्यायालय कोणता निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.